आपण पाहिलं ऑन स्क्रीन साई श्रद्धा बेलदारवाडा आपण पाहतोय. खूप चांगली व्यक्तिमत्व, खूप चांगली माणसं करता या क्रिकेटने दिलीत. नवीन दादांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. पुन्हा एकदा 6 बॉल शेवटचे शिल्लक आहे आणि 13 रनची गरज आहे आणि ते डिफेंड करण्याची जबाबदारी जितेश याच्या खांद्यावर सोपवली. 6-13. पहिला बॉल आपण पाहतो अलॉंग द कार्वेट आडव्या बॅटने खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग, 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तिथे फॉम्बलिंग झालाय. ओ थांबवला गेलाय. दुसरी कदाचित होऊ शकली असती का हा प्रश्न आता डगआउट मध्ये विचारला जातोय. 1 रन तर आलाय. 5 बॉल बाकी, अजूनही 12 रनची गरज. 32 झाल्यात. जबरदस्त सामना आहे. असं म्हणतात ना मित्रांनो की काट्यावरून चालणारी व्यक्ती करता लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचते. कारण रुतणारे काटे हे पावलांचा वेग वाढवत असतात आणि काट्यात एकमेकाच्या समोर टाकले त्या सर्व खेळाडूंनी. 5 बॉल 12ची गरज. पुढचा बॉल राऊंड द विकेट सोडून दिला, सरळ सोडून दिलाय. पंच निर्णय सांगतात इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एका धावेची भर पडेल. महत्वपूर्ण एक धाव. धावसंख्या शिफ्ट होते 33 वर. अजूनही 5 बॉल आणि 11 रनची गरज. 5 चेंडू 11 धावा. अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये हा सामना. पुन्हा सोडून दिलाय आणि पंच सांगताय इट्स अ लीगल बॉल. मारूफचा निर्णय चुकलाय. मारूफने खरं तर हा चेंडू सोडणं अपेक्षित नव्हतं. महत्वपूर्ण डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. अगदी विकेटच्या वरतून गेला. योग्य निर्णय पंचांचा. मारूफला हा खरं तर हा चेंडू उमगला नाही. 4 बॉल आणि 11 रनची गरज. 33 झाल्या, 44 बनवायच्यात. मारूफ त्याच्या समवेत सूर्या, समोर जितेश. मारूफ आतापर्यंत 4 बॉल डॉट खेळलाय सलगचे या इनिंग मध्ये आणि पलटवार करण्यासाठी तो उत्सुक. रन मिळणार ती 1. सिंगल 3 चेंडू 10ची गरज आहे. भवरा विरुद्ध खारखोपर असा सामना होता. संदेश षटकार आला होता, त्यानंतर दुहेरी धाव आली होती. शेवटच्या एका बॉल मध्ये 4 ची आवश्यकता असताना आलेला षटकार सकाळच्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिला होता. 3 बॉल आणि 10ची गरज. आता आलाय सूर्या मस्कर जो खेळतोय 14 वर. 9 वर खेळतोय. मारूफ खेळतोय 14 वर. उसरे घेणारा बॉल सोडून दिला. इथे चुकी झाली आहे. अवांतर धाव खर्च करतोय गोलंदाज. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 35. अजूनही 3 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. कोणाच्या बाजूने फिरणार हा सामना आणि कोणाचे फासे पलटणार या मॅचची कहाणी. थांबा फक्त, लवकरच मिळेल निकाल. प्रेक्षकांची तोबा गर्दी तुम्ही पाहताय. आज पाऊस रुसलाय, भरपूर उष्णता, तरी देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी क्रीडांगणावर आणि ऐकूरा इव्हेंटच्या माध्यमातून देखील दोन्ही संघांचे समर्थक आपापल्या संघाला आपापल्या खेळाडूला करतायत सपोर्ट. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल आणि 9 रन माराव्यास लागतील, काढाव्यास लागतील. उसळे घेणारा बॉल आणि नाव इट्स अ नो बॉल कॉल. सेकंड बाउन्सर हा, म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 36. आता 8 रनची गरज आहे. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मयूर वाघमारे दैवत एक्सप्रेस आपला अनुभव खरं तर शेअर करत असताना जितेश सोबत आणि अनुभवाची देखील तितकीच कसोटी आहे. सूर्या असेल, मारूफ असेल, आयकॉन म्हणून आहेत, म्हणजे नक्कीच भरपूर दांडगा अनुभव त्यांच्याकरता पाठीशी. 3 बॉल आणि 8 रनची गरज. चला सामन्याला थोडं आपण गती प्रदान करा. नेक्स्ट मॅच न्यू झरीमरी ढाबा टाकीगाव विपक्ष युवा बोरी. दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. 36 झाल्यात. 8 रनची गरज आहे. जितेश टू सूर्या मास्कर. वन्स अगेन राऊंड द विकेट. उसरी घेणारा बॉल. वन्स अगेन इट्स अ नो बॉल. फ्री हिट स्टील कंटिन्यूस. आणि मला वाटतं आता भरपूर मोठा खरं तर उलटफेर करावा लागेल गोलंदाजाला.
7 रनची गरज आहे आणि फ्री हिट अजूनही सुरूच आहे. 3 चेंडू 7 रनची गरज. फ्री हिट स्टिल कंटिन्यूस. सूर्या मास्कर आयडियल कॅन्डिडेट आहे फ्री हिट खेळण्यासाठी. काय सामना रंगलाय, कोणी हार मानायला तयार नाहीये. मात्र हे नो बॉल किती घातक ठरणार आहेत. रनअप मध्ये काही सव्यते आपण पाहतोय. 37 झाल्यात. 7 रनची गरज. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 एक्स्ट्रा दिल्यात या ओव्हर मध्ये. 2 वाईड 2 नो बॉल. फ्री हिटचा बॉल, पॅरलल स्ट्रोक, चांगली फिल्डिंग. ओहो, व्हॉट अ स्टॉप. 2 रनचा प्रयत्न यशस्वी होतोय. ओ, इथे मिळणार किती? 3 धावा. 2 आणि +1 ओव्हर थ्रोची. आता 2 बॉल 4. फ्री हिटचा बॉल होता, चांगली फिल्डिंग. थ्रो थोडासा खराब. मयूर वाघमारेच्या हाताला चटका देऊन बॉल निघून गेला. बॅकअपला देखील उमगला नाही. चला सामन्याला आपण येस 2 धावा आणि ओव्हर थ्रोची रन मिळाली. येस, स्ट्राईक नाही चेंज होणार कारण ओव्हर थ्रोची सिंगल मिळाली होती. ती डिक्लेअर मध्ये होती. आयोजन कमिटीने आम्हाला तेच सांगितलंय. ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले, पंचांपर्यंत पोहोचवले. 2 बॉल 4. सकाळी संदेश 1 बॉल 4 होता सामना. इथे 2 बॉल 4 आहे. जितेश की सूर्या मस्कर. मोठी जुई की बापदेव पाली. ओ, इट्स अ ह्यूज हिट आणि विजयी फटका. अरे येतील वादळे, खेतेल तुफान, तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळले, माझ्या पावलांना पसंत नाही, सूर्या मस्करने सांगितलंय. आणि विजयी षटकार